तुम्ही असं कधी अनुभव घेतलाय का? म्हणजे घेतलाय का असं विचारण्यापेक्षा आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी हा अनुभव घेतलाच असणार आहे. तुम्ही एखाद्या सर्कलवरून तुम्हाला पलीकडे जायचं आहे आणि अचानक बाजूने कार घेऊन माणूस येतोय. तुमची आणि त्या व्यक्तीची नजरानजर होते. तुमच्याकडे टू व्हीलर आहे आणि त्याची कार आहे. तर मी जाऊ की तू जाऊ? पहिले आप पहिले मैं, हा सगळा जो आहे. पण इथे कोणीच कोणाशी बोलत नाही. फक्त एका नजरेने आपण त्यांना विचारतो, मी जाऊ का? आणि ते फक्त म्हणतात, एवढंच, जा असं म्हणतात. आणि आपण रस्ता क्रॉस करतो, पुढे येतो. मग त्या कारवाल्या माणसानं काय भूमिका केली असेल? इथे परत रक्षण हा मुद्दा मला अधोरेखित करावासा वाटतो, की ठीक आहे, तुला घाई आहे तर तू पुढे जा. कधीतरी तुम्ही असा समजूतदारपणा दाखवला असेल, की तुमच्या समोर कोणीतरी येते आणि तुम्ही त्यांना पहिल्यांदा सांगतात की तुम्ही जा. सो अशा पद्धतीचे अनेक प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनात होत असतात. मग इथे रक्षण हा मुद्दा येतो कसा? रक्षण या मुद्द्यासाठी फक्त नात्यातलेच लोक असायला पाहिजे का? की माझे नातेवाईकच असायला पाहिजे का? तर अशी काही आवश्यकता नसते.